जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी दररोज वणवण करावी लागते। महिला आपल्या मुलाबाळांसह पाण्याच्या शोधात भटकताना दिसतात। पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना खड्ड्यांमध्ये साचलेले दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागते। याच पाण्यावर वन्य प्राणी आणि जनावरही अवलंबून असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले। सध्या वाडा तालुक्यातील 7 आणि मोखाड्यातील 12 अशा एकूण 24 गावपाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। 13 टँकरच्या माध्यमातून दररोज 29 फेऱ्या केल्या जात असून आठवड्याला 202 फेऱ्या होत आहेत। तरीही अनेक गावांना टँकरची मागणी अजूनही कागदावरच आहे। विशेषतः दुर्गम भागातल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मी अनेक माझे लढे उभे केलेले आहेत। ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथल्या संबंध शेतकऱ्यांनी आदिवासींनी धरणांसाठी जमिनी दिल्या, परंतु आज त्याच आदिवासींना आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे गृहीत न धरल्यामुळं देशोधडीला लागण्याची पाळी आलेली आहे। आज फार मोठ्या प्रमाणावर ह्या दोन्ही जिल्ह्यातून जमिनीची विक्री झाली, आदिवासींचं स्थलांतर चाललेलं आहे। दुसरीकडे पाण्याचं एवढं प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे की खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आज पिण्याच्या पाण्याची टंचाईला समोर जावं लागतं।